ठीक, काय पाहिजे? एनर्जी ऑफ एसएचएम, एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. ठीक आहे, पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. एक पार्टिकल आहे, तो काय परफॉर्म करतो? एसएचएम परफॉर्म करतो. तर त्याची एनर्जी काय असेल? आतापर्यंत आपण काय काढलंय? डिस्प्लेसमेंट काढली, वेलोसिटी काढली आणि ऍक्सेलरेशन काढली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? त्याची पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. काय फाइंड करायचं आहे? त्याची पोटेन्शियल एनर्जी आणि त्याची काय फाइंड करायची आहे? कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, ज्यावेळी तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची असेल तर पोटेन्शियल एनर्जी फाइंड करत असताना नेहमी पहिलं वर्क डन फाइंड करायचं. काय फाइंड करायचं? वर्क डन फाइंड करायचं. ठीक आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय होता? वर्क डनचा फॉर्म्युला, वर्क डन इज फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. काय फॉर्म्युला आहे? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे आई पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची तर पोटेन्शियल एनर्जी जी असते आपल्या बॉडीमध्ये, ठीक आहे, कुठली कुठली पार्टिकल असेल त्या प्रत्येक पार्टिकलची जी पोटेन्शियल एनर्जी असते ती कोणाला इक्वल असते? अमाऊंट ऑफ वर्क डनला इक्वल असते. जितकं पोटेन्शियल आहे तितकंच काम होतं. ठीक आहे, मग जितकी अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी असेल तितकंच वर्क डन असेल. म्हणून सगळ्यात पहिला आपण काय फाइंड करणार? वर्क डन फाइंड करणार. काय फाइंड करणार? वर्क डन. आणि वर्कचा जो फॉर्म्युला आहे तो काय? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आता पार्टिकल सपोज स्मॉल वर्क डन करताय डीडब्ल्यू. ठीक आहे, काय करताय? पार्टिकल स्मॉल वर्क डन करताय, किती येते? डीडब्ल्यू, स्मॉल वर्क डन. मग स्मॉल वर्क डन त्याला जर आपल्याला कंप्लीट टोटल वर्क डन फाइंड करायचंय तर काय करावं लागेल? डीडब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डीएक्स. एफ इंटू डीएक्स म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पार्टिकलची डिस्प्लेसमेंट सपोज डीएक्स घेतली आणि एफ म्हणजे काय? फोर्स. ठीक आहे, हा काय? वर्क आहे. ठीक आहे, हा काय? फोर्स आहे. आणि डीएक्स म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट, पण कशी आहे? स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे. आता टोटल फाइंड करायचंय, टोटल वर्क डन फाइंड करायचंय. काय करायला लागतं? इंटिग्रेशन घ्यावं लागतं. ठीक आहे, मग डीडब्ल्यूचं स्मॉल वर्क डनचं इंटिग्रेशन केलं काय मिळतं? डब्ल्यू मिळतं. आणि इंटिग्रेशन कोणाचं करायचं आता आपल्याला? एफ इंटू डीएक्सचं इंटिग्रेशन करायचंय. हे समजलंय का? कोणाचं इंटिग्रेशन करायचंय? एफ इंटू डीएक्सचं इंटिग्रेशन करायचंय. आता असं लिहिलं तर चालेल का सांगा? फोर्सचं काय लिहिलं बघा बरं आपण? के एक्स लिहिलं. ठीक आहे, फोर्स आता इन मॅग्नेट्यूड घेतो आपण. ठीक आहे, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? फोर्सचा रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? के इंटू एक्स. ठीक आहे, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मॅग्नेट्यूड मध्ये घेतो तो किती आला? के एक्स. ठीक आहे, मग के काय? कॉन्स्टंट आहे, मग के बाहेर आला आणि काय राहिलं? इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू डीएक्स. इंटिग्रेशनचा रूल काय? जर इंटिग्रेशन ऑफ एक्स घ्यायचं तर काय करायचं? पॉवर एकनी वाढवायची आणि त्याच पॉवरने डिवाइड करायचं. मग याची पॉवर एकनी वाढवावी लागेल आपल्याला. किती होईल ती? मग एक्स स्क्वेअर म्हणजे किती आलं? के एक्स स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, हे आलं वर्क डन. आणि तीच असते त्याची पोटेन्शियल एनर्जी. किती आली? हाफ के एक्स स्क्वेअर. हाफ म्हणजे ते. ठीक आहे, काय आली ती? हाफ के एक्स स्क्वेअर. किती आली पोटेन्शियल एनर्जी? हाफ के एक्स स्क्वेअर. जसं आता मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड केले आपण, मीन पोझिशनला ऍट एक्स्ट्रीम पोझिशन आहे मीन पोझिशन, तसंच करायचं याला पण. मग पहिलं काय लिहिणार? ऍट मीन पोझिशन. मीन पोझिशनला एक्स काय असतो? 0. मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येईल? हाफ के इंटू 0चा स्क्वेअर म्हणजे किती आली? 0. एक्स्ट्रीम पोझिशनला काय? ऍट एक्स्ट्रीम एक्स ची व्हॅल्यू काय? प्लस मायनस ए म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येईल? हाफ के प्लस मायनस ए स्क्वेअर. आणि स्क्वेअर घेतला तरी तो काय राहणार आहे? प्लसच राहणार आहे. त्यामुळे मग काय येईल तो? हाफ के ए स्क्वेअर. किती आला तो? हाफ के ए स्क्वेअर. समजलंय का? पोटेन्शियल एनर्जी काय आली आपली? पोटेन्शियल एनर्जी इज हाफ के ए स्क्वेअर. आणि के लाच आपण असं लिहिलं चालेल का? एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. चालेल का? बरोबर, ओमेगा स्क्वेअर काय? के अपॉन एम. म्हणजे के ला काय लिहू शकतो आपण? एम ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो. ओमेगा इज इक्वल टू काय? अंडर रूट ऑफ के अपॉन एम. मग ओमेगा स्क्वेअर घेतला तो काय येतो? के बाय एम. आणि के इज इक्वल टू येतो एम इकडे जातो एम ओमेगा स्क्वेअर राहतो. ठीक आहे, ही आली काय? पोटेन्शियल एनर्जी. कशी फाइंड केली? वर्क डन काढून. वर्क डन हेच काय? तुमची पोटेन्शियल एनर्जी. आता काय काढायचंय? कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी मेजरली कोणावर डिपेंडेंट असते? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही स्क्वेअर. म्हणजे कायनेटिक एनर्जी मेजरली ती कोणावर डिपेंडेंट असते? वेलॉसिटीवर डिपेंडेंट असते. कोणावर डिपेंडेंट आहे? वेलॉसिटीवर डिपेंडेंट आहे. मग वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय वेलॉसिटीचा फॉर्म्युला?
ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर घ्यायचा, म्हणजे काय होते हाफ एम ओमेगा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर निघून जाईल, ठीक आहे, स्क्वेअर स्क्वेअर रूट निघून जाईल आणि काय राहील ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ठीक आहे. याच एम ओमेगा स्क्वेअरला काय लिहू शकतो आपण के लिहू शकतो, बरोबर, म्हणजे काय आलं हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ही आली काय कायनेटिक एनर्जी. आता तीच कोणाची फाइंड करायची, मीनला आणि एक्स्ट्रीमला फाइंड करायची, ठीक आहे. जसं आता पोटेन्शियल एनर्जी कुठं मॅक्सिमम आली बघा बरं, कुठे मॅक्सिमम आली, एक्स्ट्रीमला काय आली ती मॅक्सिमम आली. पोटेन्शियल त्याच्या उलट यायला पाहिजे, बरोबर, एनर्जी काय राहायला पाहिजे कन्झर्व राहायला पाहिजे. याचा अर्थ पोटेन्शियल एका पॉइंटला मॅक्सिमम येते तर त्या पॉइंटला कायनेटिक मिनिमम यायला पाहिजे, ठीक आहे, 0 यायला पाहिजे. ती येते का बघू. तर पहिलं काय करणार ऍट मीन, मीन पोझिशनला एक्स काय तो 0, म्हणजे इक्वेशन काय होईल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर, 0 ना, आता एक्स काय 0 म्हणजे काय आलं ते हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, त्यावेळेस तुम्ही काय लिहू शकता हाफ के ए स्क्वेअर लिहू शकतो, ठीक आहे. ऍट मीन पोझिशन झालंय. ऍट एक्स्ट्रीम काय होईल, ऍट एक्स्ट्रीम एक्स इज इक्वल टू काय तो प्लस मायनस ए, बरोबर, मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय येईल हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, काय आलं 0, म्हणजे कायनेटिक एनर्जी काय आली 0, म्हणजे ऍट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी काय येते 0. तेच पोटेन्शियलचं पहा काय होतं एक्स्ट्रीमला काय येते ती मॅक्सिमम, बरोबर आहे, बरोबर आहे. मग आता एकदा पहा काय काय कसं कसं आलं पहा, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी, हेच ऍट मीन ऍट एक्स्ट्रीम, ठीक आहे. मीनला एक्स काय असतो 0, ठीक आहे, मीनला एक्स काय तो 0, एक्स्ट्रीमला प्लस मायनस ए, बरोबर आहे, बरोबर आहे. वेलॉसिटी मीनलाच मॅक्सिमम येते, किती येते प्लस मायनस ए ओमेगा, एक्स्ट्रीमला किती येते 0, बरोबर. ऍक्सेलरेशन किती येतं मीनला 0, एक्स्ट्रीमला प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी मीनला काय येते, मीनला काय येते 0, का कारण एक्स ची व्हॅल्यू काय होते त्यावेळी 0 होते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय काय होते 0. आपण उलट लिहू म्हणजे इझी जातं लक्षात ठेवायला ते, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. कायनेटिक एनर्जी मीनला काय असते, मीनला वेलॉसिटी मॅक्सिमम येतं, कायनेटिक एनर्जी पण काय येणार मॅक्सिमम येणार, किती येतं ती हाफ के ए स्क्वेअर आणि इथे काय येतो 0. ऍट मीन पोटेन्शियल एनर्जी काय येते 0 आणि कायनेटिक काय येते हाफ के ए स्क्वेअर. याचा जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर कायनेटिक एनर्जी मॅक्स आणि पोटेन्शियल एनर्जी मॅक्स दोघांची व्हॅल्यू काय आहे सेम. समजलंय हे, नक्की समजलंय. ऍट मीन ऍट एक्स्ट्रीम कशाची व्हॅल्यू कशी येते नक्की समजलंय, एनर्जी समजलंय, ठीक.